नमस्कार मंडळी. मराठी टेलिव्हिजनवरील सध्याची आघाडीची मालिका म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. स्टार प्रवाहावरील सगळ्यात जास्त चर्चेत असणारी ही मालिका. घरोघरी मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. त्यातच मालिकेच्या कथानकाने घेतलेल्या वळणाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. वडिलांविरुद्ध साक्ष देत ऐश्वर्या पुन्हा एकदा रणदिव्यांच्या घरी प्रवेश मिळवला. त्यातच ऋषिकेशची बहीण शर्वरीच्या घरीही तिला मूल होत नसल्याने अडचणी सुरू झाल्या आहेत. त्यातच तिच्या सासूने ऐश्वर्याला जर मूल होत नसेल तर तिला घराबाहेर काढण्याची धमकी सुमित्राला दिली. त्यामुळे घरातील सगळेजण चिंतेत आहेत. त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की जानकी सुमित्राला शर्वरीवर योग्य उपचार झाले तर तिला मूल होऊ शकतं असं म्हणते. हे ऐकून सुमित्रा खुश होते. जानकी शर्वरीला डॉक्टरकडे घेऊन जाते तेव्हा डॉक्टर तिला शर्वरीवर उपचार करून तिला मूल होण्याच्या शक्यता कमी असल्याचं सांगतात. ते शर्वरी ऐकते आणि ती भावूक होते आणि क्लिनिकमधून बाहेर जाते. ती रस्त्याने पळत असते तेव्हा जानकी तिच्या मागोमाग पळते. तेव्हा समोरून गाडी येते आणि शर्वरीचा अपघात होतो. अरे, त्या ऐश्वर्याला सोडून हे काय दाखवताय? ऐश्वर्याला मोकळं का सोडलं? ती मस्त मिऱ्या वाटणार आहे आता तुमच्या डोक्यावर. म्हणजे आता उगाच कथानक लांबवताय. चांगलं काहीतरी दाखवा. मस्त मालिका चालली होती, आता तुम्ही वाट लावताय. अशा कमेंट्स करत प्रेक्षकांनी या प्रोमोवर नाराजी व्यक्त केली. शर्वरीचा जीव जानकी वाचू शकेल का? मालिकेत आता काय घडणार या प्रश्नाची उत्तर जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली.